जाहिरात करू लागला. 10 रुपये पुडी, 10 रुपये पुडी, 10 रुपये पुडी. अन्न पदार्थावरती माशा बसणार नाही. 10 रुपये पुडी, 10 रुपये पुडी, 10 रुपये पुडी. तर कंपनी काय करते? त्या वस्तूची पॅकिंग जबरदस्त करते, जाहिरात जबरदस्त करते, हेडिंग जबरदस्त देते, टायटल जबरदस्त देते. ज्या मालाची पॅकिंग जबरदस्त, हेडिंग जबरदस्त, टायटल जबरदस्त, जाहिरात जबरदस्त, तो माल जास्त खपला जातो. जाहिरात झाली की माल खपलाच म्हणून समजा. एका माणसाने माशा उचलवण्याचे औषध बाजारात आणले. मोठमोठ्याने जाहिरात करू लागला. 10 रुपये पुडी, 10 रुपये पुडी, 10 रुपये पुडी. अन्न पदार्थावरती माशा बसणार नाही. 10 रुपये पुडी, 10 रुपये पुडी, 10 रुपये पुडी. तुम्ही म्हणाल महाराज लयच भारी जमतंय. लॉकडाऊन मध्ये काय हेच काम केलं का? तसं काही नाही. महाराज लोकांना सगळं जमलं पाहिजे. त्या पुडीचा नियम होता, पुडी घरी गेल्याशिवाय फलायची नाही. एका तासात 5000 पुड्या विकल्या. एका जणानं पुडी घेतली, घरी गेला, जेवायला बसला, त्या माशा भुंगू लागल्या. त्यानं पटकन खिशातून पुडी काढली, पुडी उघडली. त्या पुडीमध्ये एक चिठ्ठी होती. त्या चिठ्ठीवरती लिहिलेलं होतं, एका हाताने जेवा, एका हाताने जेवा आणि दुसऱ्या हाताने माशा हुसकावा. 5000 पुड्या विकल्या. का? पॅकिंग जबरदस्त. मग हेच केलं ज्ञानोबारायांनी. हेच केलं म्हणजे ज्ञानोबारांनी पुड्या नाही विकल्या. ज्ञानोबारांनी पॅकिंग जबरदस्त केली. अभंगपूर्वी नव्हते का? होते. पण त्या अभंगामध्येच ज्ञानोबारांनी कूटभंग लिहिले आणि समाजाला परमार्थाकडे आकर्षित केले. समाजाला परमार्थाकडे आकर्षित करण्यासाठी ज्ञानोबारांनी कूटभंग लिहिले. समाजाला परमार्थाकडे आकर्षित करण्यासाठी संत एकनाथ महाराजांनी भारुडे लिहिली. समाजाला परमार्थाकडे आकर्षित करण्यासाठी संत नामदेव महाराजांनी गवळणी लिहिल्या. समाजाला परमार्थाकडे आकर्षित करण्यासाठी संत मुक्ताबाईंनी सासुरवास प्रकरण. संत मुक्ताबाई महाराज म्हणतात, उपागली संसारा मजला कोणी मला माझ्या माहेराला म्हणजे माझ्या मूळ घराला असं रूपक वापरलेलं आहे. समाजाला आकर्षित करण्यासाठी. आज माणसंही आकर्षित करतात समाजाला फॅशन करून. अहो तरुण तरुणी फॅशन करतील यात नवल नाही. काही काही म्हातारे सुद्धा फॅशन करतात. ते फॅरन लावले तर म्हाताऱ्यानेच माग केली. काजळच लावतीन, लिपस्टिकच लावतीन, आपल्या फराकीच काय घालतीन, केसच काय काळे करतीन, लिपस्टिकच काय लावतीन. एका मुलीला तिच्या मैत्रिणी रोज म्हणायच्या, अगं ही लिपस्टिक तुला खूपच छान दिसते. त्या पुरीची आजी रोज ऐकायची. इकडे 5G ची रेंज वाटतं. एक दिवस त्या म्हाताऱ्याने विचार केला, खरंच या लिपस्टिक निवड सुंदर दिसत असतील. चला आपण पण एक दिवस ट्राय करून म्हाताऱ्याला सरप्राईज. पोरगी गेली कॉलेजला. म्हातारीने हळूच पर्स उघडली.
पर्स मधून काढली धावली वाटायला, पण ती होती फेविक्विकची ट्यूब. गेले वर चिटकून लागली म्हातारी बोंबळायला. म्हातारी छान दिसते, पोरांना म्हातारी दवाखान्यात नेली, ऑपरेशन करून ओठ मोकळे करून म्हातारी घरी आणली. आणि जेव्हा म्हाताऱ्याला म्हातारीचा पराक्रम कळाला, म्हातारीला म्हणलं, आय इकडे चल पोतान. आणलं पोत, बस पोत्यात. म्हातारी बसली पोत्यात. म्हाताऱ्यानं पोत्याचं तोंड बांधलं ना, अशी म्हातारी कुत्रीच्या आईवाणी धक्का धक्का अशी दुपटली, अशी हल्ली, ते पोत फाटूस तोवर करते. फाटलेल्या पोत्यातून म्हातारीची पळाली, अजून माघारी नाही आली. फॅशन करू नये या मताची मी मुळीच नाही. बदलत्या जमान्यानुसार माणसानंही बदललं पाहिजे, फॅशन माणसानं केलीच पाहिजे, पण त्या फॅशनलाही काहीतरी लिमिट असावं. कारण आजकालची दुनिया ही फॅशनच्या नावाखाली नागवी होत चाललेली आहे. एका गीतकारानं फार सुंदर गीत लिहिलेलं आहे. वाह वाह, क्या बात है, वाह वाह।
माणसं फॅशन करून समाजाला आकर्षित करतात. संत सुद्धा आकर्षित करतात, पण त्यामध्ये जगाचे कल्याण आहे. जगाच्या कल्याणात मग जगाचे कल्याणच जर करायचे आहे तर एवढे अवघड करू नका. तर ज्ञानोबारायांना माणसं ही परमार्थामध्ये आत्मधून जागी करायची आहे, म्हणून एवढे अवघड. ज्ञानोबारायांना सोप्या वाटा दाखवायच्या आहे. प्रत्येक संत सोप्याच मार्गाने येण्याचा प्रयत्न करतात. स्वल्प वाटे चला ज्ञानोबा सुद्धा सांगतात, मी सुद्धा व्यासांनी सांगितलेल्या मार्गाने गेलेलो आहे. तैसा व्यासांचा मागोवा घेतो. व्यासांनी सांगितलेल्या मार्गाने गेलो म्हणून मला ज्ञान प्राप्ती झाली. ज्ञान प्राप्ती झाली पण ते सांगता नाही आले, कारण मीच त्यात स्वतः विलीन होऊन गेले. कसे? एकदा मीठ समुद्राबरोबर बोलण्यासाठी गेले. मीठ समुद्राबरोबर बोलण्यासाठी गेले तर त्या मिठाचाच विरघळून काय झाला? समुद्र, पाणी. आता त्या मिठाला समुद्राबरोबर बोलता येईल का? का बोलता येणार नाही? बरोबर, कारण ते मीठ आता मीठ शिल्लक राहिलंच नाही. त्या मिठाचाच विरघळून काय झाला? समुद्र. तसं ज्ञानोबाराय म्हणतात, मी त्या न बोलणाऱ्या भगवंता बरोबर बोलायला गेलो तर मीच न बोलता होऊन गेलो. अर्थात मी देवच होऊन गेलो.